केदार, मग ही तुझ्या आईची साडी आणि या बांगड्या ह्याच्यावर आता तिचा हक्क आहे. पण बॉस, मी हे तुला बायकोच्या हक्काने दिलं होतं. हो, कारण मी फक्त मिशन संपेपर्यंतचीच बायको होते ना. तुझ्या खऱ्या आयुष्यातल्या बायकोला तिच्या हक्काच्या गोष्टी मिळायलाच पाहिजे. माझा या सगळ्यावर हक्क नाहीये. नको काळजी करूस बॉस, तिच्यासाठी मी स्पेशल हक्क जपून ठेवलाय. कोणता? माझ्या आयुष्यावरचा आणि माझ्या मनावरचा. केदार, तू इतका रोमॅन्टिक आहेस मला नव्हतं माहिती. नाही म्हणजे तू तुझ्या गर्लफ्रेंडला ते काय माऊ, पिल्लू, कुठल्या कुठल्या नावांनी हाक मारत होतास, ते सगळंच फारच सरप्राइझिंग होतं माझ्यासाठी. खूप वेगळा आहेस तू. म्हणजे प्रेमातला केदार आणि मैत्रीतला केदार ह्याच्यात खूप फरक आहे. ऑफकोर्स, म्हणजे तू आता बघशीलच ना. बरं, आपण निघूयात का? म्हणजे सगळे प्रश्न इथेच विचारणार आहेस? हो हो हो. नाही, ती वाट बघत असेल ना आपली. उशीर नको व्हायला, नाही तर त्याच्यावरनं परत ती बोलेल तुला काहीतरी. नाही, ती नाही बोलणार काहीच मला. कशावरून? नाही चिडणार ती. म्हणजे तू जर असतीस तर तू माझ्यावर चिडली असतीस? नाही ना. म्हणजे तू जसं मला नेहमी समजून घेतेस तशी ती सुद्धा मला समजून घेते. तुम्ही दोघी ना अगदी सारखे आहात. नको एवढा विचार करूस. लवकरच तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मम्मा, बघ काय सुंदर दिसतोय ना हा शिरा. तू सांगितलेस ना तेवढेच इन्ग्रेडियंट त्याच प्रमाणात टाकलेत मी. प्लस मी माझं प्रेमही टाकलंय. काय कमाल टेस्टी झालं असणार हे. मी जाऊन युवीला देऊन येते. ओके, बाय. काय निशी, हा, आज कशाचं वाटोळं करायला आलीस? काय वाट कशी काय चुकलीस इकडे? चुकले नाहीये काही काकू. आज कसं सगळं करेक्ट ठेवणार आहे. म्हणजे ग? म्हणजे माझ्या युवीला त्याच्या हक्काचं कौतुक मिळालंय ना. किती काम करतो बिचारा. म्हणून मी खास त्याच्यासाठी आज गोडाचा शिरा केलाय. युवीचं आज काही खरं नाही.